नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अभिलोक ब्लॉगमध्ये। नाशिक गोदावरीच्या काठावर वसलेलं, पुराणात वर्णिलेलं, संतांच्या चरणांनी पावन झालेलं एक धार्मिक शहर। रामायणातील अनेक प्रसंग याच पवित्र भूमीत घडले। नाशिकचं वैशिष्ट्य म्हणजे इथं अनेक तीर्थक्षेत्र आहेत। पंचवटी, गोदावरी, काळाराम मंदिर, सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर आणि याच मालिकेतलं एक महत्त्वाचं स्थान म्हणजे मुक्तिधाम मंदिर। मुक्तिधाम मंदिर हे एक आधुनिक धार्मिक स्थळ असून श्रद्धा आणि शांती याचं प्रतीक आहे। इथे एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन, प्रमुख हिंदू देवतांचे मंदिरं, भगवद्गीतेचा शिलालेख आणि एक पवित्र आध्यात्मिक वातावरण पाहायला मिळतं। मुक्तिधाम मंदिराची स्थापन 1971 साली राजस्थानचे प्रसिद्ध उद्योगपती स्व जयरामभाई बयान यांच्या संकल्पनेतून झाली। त्यांनी असंच एक स्थान उभारलं ठरवले जिथे श्रद्धाळूंना संपूर्ण भारतातील 12 पवित्र ज्योतिर्लिंगांचं दर्शन एकाच ठिकाणी होईल। दूरदूरच्या ज्योतिर्लिंगांना भेट देताना आली तर भक्तांना त्यांचं दर्शन आणि आध्यात्मिक अनुभूती मिळावी। मुक्तिधाम मंदिर हे राजस्थानमध्ये मकरान दगडातून बांधण्यात आलं आहे। हा दगड तोच आहे ज्याचा वापर ताजमहालासाठी करण्यात आला होता। मंदिराचे संपूर्ण परिसरात शुद्ध, आकर्षक आणि पारंपरिक हिंदू शिल्पकलेचे सुंदर संगम दिसून येतो। 18व्या कुशल शिल्पकारांनी 12 वर्ष अथक परिश्रम घेतला आणि आज जे आपण पाहतो ते भव्य मंदिर उभं राहील। मुक्तिधाम मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे 12 पवित्र ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती एकत्र आहे। सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर, भूषणेश्वर। परिसरात अनेक हिंदू देवतांचे मंदिर आहेत। श्रीराम, सीता, लक्ष्मण, श्रीकृष्ण आणि राधा, लक्ष्मीनारायण, भगवान गणपती, दुर्गा माता, हनुमानजी, सर्व देवतांच्या मूर्ती भव्य कोरीव आणि अत्यंत श्रद्धाने स्थापित केलेल्या आहे। मंदिरातील आणखी एक अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे इथे भगवद्गीतेचे सर्व 18 अध्यायाचे श्लोक शिलालेखाच्या रूपांतरात कोरलेले आहेत। प्रत्येक अध्याय एक वेगळ्या फलकावर कोरलेला आहे। हे वाचताना भक्तांना गतीचा अभ्यास करण्याची संधी मिळते। मुक्तिधाम मंदिर हे फक्त एक मंदिर नाही तर एक पूर्ण आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शांतता, समाधान आणि एक वेगळी सकारात्मक अनुभूती मिळते। मंदिरातली आरती, शांत संगीत हे सगळं मनाला अगदी स्पर्श करतं। मंदिराचा परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि शांत आहे। बाग बगीचे, विश्रांतीसाठी जागा आणि बड्यांसाठी प्रवेश सुविधा आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला किंचितशी राजस्थानी शैलीतील वास्तुशिल्प जाणवेल। भेट देण्यासाठी योग्य वेळ। मंदिर दररोज सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत खुले असतं। सणासुदीच्या दिवशी इथे विशेष आरती, पूजन आणि उत्सव साजरा होतो। महाशिवरात्री, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, गीता जयंती हे इथे मोठ्या भक्तभावनाने साजरे होतात। पर्यटकांसाठी उपयोगी माहिती। प्रवेश शुल्क नाही। फोटोग्राफी, मंदिराच्या बाहेर फोटो घेता येतो। आत फोटो घेण्यास काही वेळ परवानगी लागत असते। गाईड सुविधा, स्थानिक गाईड मंदिराचा इतिहास सांगतात। जवळचं खाण्याचे ठिकाण, नाशिक रोड परिसरात अनेक हॉटेल्स, खाण्याचे ठिकाण आहेत। निवास व्यवस्था, मुक्तिधाम मंदिराजवळ बजेट हॉटेल, लॉज, धर्मशाळा उपलब्ध। नाशिक रोड स्टेशन परिसरात 3 स्टार पर्यंत हॉटेल्स। नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे मंदिराच्या अगदी जवळ आहे, अवघ्या 2 मिनिटावर। स्टेशन बाहेरून रिक्षा, टॅक्सी सहज उपलब्ध असते। बस रोडने नाशिकला महाराष्ट्रात कोणत्याही कोपऱ्यातून एसटी किंवा खाजगी वाहन पोहोचता येते। हवाई मार्ग, जवळचं विमानतळ ओझर एअरपोर्ट, नाशिक। मुक्तिधाम हे केवळ मंदिर नाही, ते एक अनुभूती आहे, एक आध्यात्मिक सफर आहे आणि एक श्रद्धेचा पूल आहे। मित्रांनो, ही होती मुक्तिधाम मंदिराची सफर। तुम्हाला या पवित्र स्थळाचा अनुभव कसा वाटला खालील कमेंट करा। व्हिडिओला लाईक आणि अभिलोक ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया अशाच एका
अद्भुत ठिकाणी. तोपर्यंत निसर्गात राहा, आनंदात राहा.